शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। लायकी नसलेल्या व्यक्तीवर आपण बोलत नाही असा पलटवार तटकरेंनी केला। तर राष्ट्रवादी विश्वासघातकी असल्याची टीका थोरवेंनी केली होती। तसंच महायुतीची अडचण होणार नाही याची काळजी नेत्यांनी घ्यावी असा सल्ला त्यांनी रामदास कदमांना दिला। तर थोरवेंना राष्ट्रवादीच्या ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। लायकी नसलेल्यांवर बोलत नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची यात्रा जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये होत आहे। खरं तर आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये ही यात्रा होत होती आणि आता शहरी भागामध्ये अजित पवार यांची यात्रा जी आहे ती पोहोचलेली आहे आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बघायला मिळत आहेत। असं म्हणायचं का की आजच्या या यात्रेदरम्यान तुम्ही एक काँग्रेसचा एक आमदार गळाला लावलाय? आपण कोणी काय त्याच्यातला अनिवार्य काढू शकता, पण आज निशांत सिद्दीकी त्यांनी या कार्यक्रमाचं उत्तमपैकी आयोजन केले आणि जनतेच्या सर्व समाजाच्या सर्व धर्मियांचा आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताचा सहभाग हा आमच्यासाठी स्फूर्तिदायी आहे। नक्कीच कोकणामध्ये महायुतीत फूट किंवा समन्वय दिसून येत नाहीये। आजच रामदास कदम म्हणाले की युती तोडली पाहिजे आणि युती तोडून या निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, कारण रवींद्र चव्हाण असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांचा आम्हाला त्रास खूप होता असं नाही म्हटलं। एक असं आहे की महायुतीतील सर्व नेत्यांनी संयमाने वक्तव्य करणं अत्यंत गरजेचं आहे। वरिष्ठ पातळीवरती म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या स्तरावरती अमितभाईंच्या जो चर्चा झाल्यानंतर आगामी निवडणुका महायुती म्हणून आपण सामोरं जाणार आहोत असं कुठल्याही राजकीय पक्षाचा म्हणजे महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी संयमाने बोललंच पाहिजे अशी माझी ठामपणाची भूमिका आहे। तर शेवटचा प्रश्न, महेंद्र थोरवे यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे। राष्ट्रवादी पक्ष हा विश्वासघाती आहे आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा विश्वासघाती आहे। काय आहे ते समोरून लढा, पाठीतून वार करू नका, गद्दारी सहन केली जाणार नाही महायुतीमध्ये। महेंद्र थोरवे अदखलपात्र आहेत, त्यांची फारशी काही मी दखल घेऊ इच्छित नाही आणि त्यांची तेवढी कुवतही नाही। कॅमेरा पर्सन प्रकाश सह सीमा आडे, झी 24 तास मुंबई।